नमस्कार, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजवरून परफेक्ट मापे कशी घ्यायची जेणेकरून आपला जो ब्लाऊज आहे हा मापाचा ब्लाऊज आहे तसाच आपला जो आपण स्टिच करणार आहे तो ब्लाऊज तयार झाला पाहिजे। तर त्यासाठी कोणकोणती मापे आणि कशी घ्यायची हे मी तुम्हाला सविस्तरपणे सांगेन। तर इथे पहा, हा जो ब्लाऊज आहे तो मी मापासाठी घेतलेला आहे आणि यावरून आज आपण मापे काढूया। ब्लाऊजची मापे घेण्यासाठी आधी पहा, हे जे हुक असतात ते लावून घ्यायचे आणि मगच आपले माप घ्यायला स्टार्ट करायचं आहे। सर्वात पहिल्यांदा आपल्याला घ्यायची आहे उंची। काय घ्यायची असते? उंची। तर उंची किती येते हे पाहूया। हा जो ब्लाऊज आहे पहा, असा इथे पहा या पद्धतीने हुक लावूनच घ्यायची, व्यवस्थित असा पसरवून घ्यायचा आणि इथे पहा शोल्डर जोडलेला आहे। इथून नका मोजू, पहा शोल्डर उतरतं म्हणून तिरकी शिलाई आपण मारलेली असते, म्हणून इथून तुम्ही शोल्डर अजिबात उंची जी आहे ती अजिबात मोजायची नाही, इथून उंची मोजायची। पहा इथून अशी उंची मोजायची आहे। तर इथे थोडा ब्लाऊज असा ओढायचा। तर किती आहे उंची पहा, जास्त ओढायचा नाही, थोडाच असा ओढायचा आहे। उंची आहे 13 इंच। तर इथं आपण ते लिहून घेऊया। ब्लाऊजची उंची किती आहे? 13। उंची नंतर छाती, कमर, पुढचा गळा, मागची गळाची पट्टी। आता तुम्हाला जर गळा मोजायचा असेल इथून इथपर्यंत तर तुम्ही गळा सुद्धा मोजू शकता, परंतु मी नेहमी मागची जी गळ्याची पट्टी आहे ती मोजते, जेणेकरून कस्टमरची जी पट्टी ही आहे ती आहे तेवढीच राहिली पाहिजे। पहा काही कस्टमर म्हणतात आम्हाला ही जी पट्टी आहे ती छोटी पाहिजे, 2 इंच पाहिजे, 2.5 इंच पाहिजे, किंवा आमच्या ब्लाऊजची जेवढी आहे तेवढीच ठेवा। मग त्यावेळेस आपल्याला कसं करायचं आहे, ही जी पट्टी आहे तीच मोजायची आहे, वरून गळा मोजत बसायची गरज नाही। ही पट्टी किती आहे हे मोजायचं आहे, त्यासाठी मी मागची गळा पट्टी असं लिहिलेलं आहे। परत शोल्डरची पट्टी मोजायची, पुढचा गळा आपण इथं लिहिलेलाच आहे। दुसरं म्हणजे ही जी हुक पट्टी आहे ही सुद्धा आपल्याला मोजायची आहे। हुकाची ही पट्टी किती येते हे सुद्धा मोजायचं आहे। बाही, दंड घेर आणि मुंढा घेर सुद्धा आपल्याला ब्लाऊज वरून मोजायचा आहे। ही सर्व जेव्हा तुम्ही मापे घ्याल त्यावेळेस पहा कटिंग तुमचं एकदम परफेक्ट येईल आणि स्टिचिंग सुद्धा एकदम परफेक्ट असं येईल। उंची झाली, आता हा आपला बॅक पार्ट आहे, आपण बॅक पार्टची सगळे मापे आधी मोजून घ्यायची आहेत। तर ब्लाऊज असा मी सरळ केला पहा, आणि इथे ही जी पट्टी आहे ती मोजणार आहे। किती येते पहा, 3.5 इंच। पहा बरोबर इथं 3.5 इंच ही आपली पट्टी आलेली आहे। तर इथं मी ते लिहून घेणार आहे 3.5 इंच। परत कुठे किती वाढवायचं आहे हे मी तुम्हाला सांगेन। यामध्ये अजून राहिलं आपलं कटोरी। आता मुंडा घेर लगेचच मोजून घेऊ। नेहमी आपल्याला मुंडा घेर जो आहे तो पाठीमागल्या भागाकडून मोजायचा असतो। तर पहा इथे जे फिटिंग केलेलं असतं तो पॉइंट असा व्यवस्थित एकावरती एक येईल असं ठेवायचा आणि हा मुंडा असा व्यवस्थित करून पहा, हा मुंडा घेर जो आहे तो अशा पद्धतीने आपल्याला मोजायचा आहे। किती येतोय? 7.5 इंच। इथं तुम्ही पाहू शकता 7.5 इंच बरोबर हा आपला मुंडा आलेला आहे। तर मी इथं हा मुंडा घेर 7.5 इंच लिहून घेते। आता आपण हा पुढचा भाग घ्यायचा। पुढच्या भागासाठी इथं शोल्डर व्यवस्थित असं करून आपला पुढचा गळा किती आहे पहा, इथं हा गळा आहे, तर इथून पहा 5.25 इंच गळा येतोय आपला। तर इथं आपण 5.25 इंच लिहायचं। इथे पहा, इथून इथे 5.25 इंच असं थोडं वरती येते पहा, तर 5.25 इंच आपला हा गळा आहे। इथून ही हुकपट्टी अशी थोडीशी ओढायची, पहा बरोबर 7 इंच आलेली आहे। हुकपट्टी आपल्याला स्टिचिंगच्या वेळेस उपयोगी पडते, तर ते सुद्धा आपल्याला मोजायचं आहे।
कटोरी मोजायचे. कटोरी मोजताना ही जी हुकाकडची कटोरी असते, हुक पट्टी इथं हुक लावलेले असतात, त्या बाजूकडची आपल्याला कटोरी घ्यायची. तर ती किती येते हे पाहू. 5.5 इंच कटोरी आहे. तर मी इथं 5.5 इंच कटोरी लिहून घेते. आता छातीचं मार्किंग करायचं. छाती आपल्याला मोजून घ्यायची आहे पहा. तर हा फिटिंगचा पॉइंट असा एकावरती एक व्यवस्थित आणून पहा, एका बाजूने तुम्ही असं मोजू शकता. 8.5 इंच आलेला आहे. परंतु मी नेहमी सांगेन पहा, या पद्धतीने तुम्ही छाती मोजा. पहा इथे 17 इंच हा पॉइंट आलेला आहे. इथे हा फिटिंगचा पॉइंट असा आहे पहा इथे. आणि पहा अशा पद्धतीने थोडासा ब्लाऊज आपल्याला ओढायचा आहे. तर 17 इंच आपली छाती भरत आहे. या पद्धतीने मोजायचं तरच पहा आपलं छातीचं मेजरमेंट बरोबर येतो. कधी कधी काय होतं, जे कोणी शिवत असेल त्याच्याकडून हा एक भाग मोठा एक भाग छोटा असा सुद्धा होतो. तुम्ही ब्लाऊजची मापे घेताना बघा, कोणाकोणाचा एक भाग छोटा कोणाकोणाचा एक भाग मोठा असं राहतं. त्यामुळे नेहमी आपल्याला या पद्धतीने असं मोजायचं आहे. म्हणजे 17 इथं आपला हा निम्मा आलेला आहे. तर छाती आपली 34 आहे. 17 आणि 17 किती झाले? 34 इंच छाती आपली इथं आलेली आहे. या पद्धतीने बाही मोजून घेऊया. इथं पहा बाही आहे आपली 4.5. या पद्धतीने उंची मोजायची आहे. बाही आहे 4.5 इंच. दंडघेर मोजताना आपण काय करायचंय, ब्लाऊज असा उलटा करायचा आणि किती दंड येतोय हे पाहायचं आहे. मी तर याच पद्धतीने मोजते. तुम्ही जर सरळ भागाकडून मोजत असाल तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. 5.5 इंच आपला भाग, 5.5 आणि वरती एक पॉइंट आहे इथे. या पद्धतीने हा दंडघेर येत आहे. तर मी 5.5 लिहिणार आहे. आता राहिलं आपलं काय, शोल्डर पट्टी किती येते. शोल्डर पट्टी हे मोजून घेऊ. इथे ही शोल्डर पट्टी आपल्याला मोजायची. तर इथून पहा 2.25 इंच ही आपली शोल्डर पट्टी आहे. तर इथं मी 2.25 इंच लिहिलं. क्रॉस पट्टी सुद्धा तुम्हाला चेक करायची आहे किती आहे. इथून पहा 2 इंचच आहे क्रॉस पट्टी. दोन इंच आहे इथे मोजायची. इथली मी तुम्हाला परत सांगते. आपण काय करतो पहा, इथे हे 2 इंच आहे तर 2 इंचच घ्यायचं आणि इथे आकार देताना आपण 1.5 इंच वरती घेतो. त्यामुळे तुम्ही ड्राफ्टिंग पाहत असाल तर ते तुम्हाला समजेल. ड्राफ्टिंग करताना अगदी व्यवस्थित असं समजेल. कंबर मोजायचे तर कोणी कोणी असं मोजतं पहा या पद्धतीने. 14.25 आलेलं आहे इथे पहा आणि त्याच्या डबल ही करतात. परंतु मी नेहमी पहा या पद्धतीने अशी गोल अशी कंबर मोजून घेते पहा. या पद्धतीने अशी गोल कंबर मोजून घ्यायची पहा. 29.25 कंबर आलेली आहे आपली. म्हणजे 28.7 इंच अशी आपली कंबर आलेली आहे. पूर्ण घेर मोजेल तेव्हा आपल्याला बरोबर कंबर मिळते. तर इथं मी तुम्हाला सर्व मापे जी आहेत ते घेऊन दाखवली. आता यामध्ये कुठे कसं वाढवायचं हे सांगते. आपण जी उंची घेतलेली होती पहा, त्यामध्ये आपण उंची आहे 13, त्यामध्ये 1 इंच प्लस करायचं आणि 14 इंचावरती आपण मार्किंग घ्यायचं. उंचीमध्ये आपण 1 इंच वाढवलं. छाती आहे 34, त्याचा चौथा भाग होतो 8.5 आणि त्यामध्ये 1.5 इंच मार्जिन. तर किती होणार आहे 10 इंच. 10. कमरेचा चौथा भाग करायचा, त्यामध्ये आपल्याला 1 इंच टक्ससाठी मिक्स करायचं आहे. तर आता 29.25 कंबर आहे तर आपण 29 इंच घ्यायचं पहा. असं त्याचा असा मध्य करायचा. किती येतोय
हे 29 इंच इथं पहा असा मी याचा निम्मा केला 14.5 आणि परत याचा मध्य करायचा 7.25 इंच आलेला आहे 7.25 त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी किती झाले 8.25 आणि याच्या पुढे परत आपण 1.5 इंच मार्जिन घ्यायचं पुढचा गळा 5.25 आहे त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन घ्यायचं 5.25 इंच इथं गळा येतोय यामध्ये अर्धा इंच मार्जिन घेतलं की किती होतो 5.25 मागची गळापट्टी 3.5 आहे त्यामध्ये सुद्धा आपण अर्धा इंच मिक्स करून ती 4 इंचावरती पट्टी घ्यायची शोल्डर पट्टीमध्ये सुद्धा आपल्याला अर्धा इंच मार्जिन घ्यायचं 2.25 इंच आहे तर इथं अर्धा इंच मार्जिन घेतल्यानंतर 2.25 इंच होते 2.25 इंच आपण शोल्डर पट्टी ठेवायची हुक पट्टी आहे तेवढीच बाही आहे 4.5 अस्तरची बाही कटिंग करत असाल तर त्यामध्ये 1 इंच मिक्स करून 5.5 इंचावरती आपल्याला बाही घ्यायची आहे दंडघेरामध्ये 1.5 इंच मार्जिन 7 इंच मुंडा घेर आहे एवढा कटोरी सुद्धा आपल्याला आहे तेवढीच ठेवायची आहे क्रॉस पट्टी 2 इंच आहे पहा किती आहे 2 इंच तर त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवायचंय म्हणजे 2.5 अशी 2.5 इंच आपण क्रॉस पट्टीचं मार्किंग करतो आणि वरती 1.25 इंच असं बरोबर आपली क्रॉस पट्टी जी आहे ती तयार होते तर पहा इथं ब्लाऊज वरून मापे कशी घ्यायची आणि इथं मी कुठे कसं किती वाढवायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर असं समजावून सांगितलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद